नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहे आणि ते पण तिखट बनवणार आहेत बरं का. आवळ्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे आपण आवळ्याचं 12 महिने टिकणारं लोणचं बनवणार आहे. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जे खराब आहेत ना ते काढून टाकायचे आहेत. पातेल्यामध्ये मी 1 तांब्याभर म्हणजे अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि चिमूटभर मी इथं मीठ टाकलेलं आहे. मिठाच्या पाण्यामध्ये आवळे शिजवले ना तर लोणचं एकदम चवदार होतं. पातेल्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं आवळे शिजवून द्यायच्या आहेत. आवळे कसे परफेक्ट शिजणार आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे. आवळ्याच्या 4 खापा आपोआप ज्या मोकळ्या होतील ना तेव्हा लोणच्यासाठी एकदम परफेक्ट आवळा आपला शिजलेला आहे. आता लगेच चाळणीमध्ये आपल्याला आवळे काढून घ्यायचे आहेत. गरम पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत अजिबात. गरम पाण्यात जर ठेवले ना तर आवळे जास्त शिजतील. आवळे थंड होऊस तोपर्यंत आपण हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्या स्वच्छ कपड्याने एकदम कोरड्या करायच्या आहेत. अजिबात पाणी ठेवायचं नाही. जर पाणी राहिलं ना तर लोणचं सगळं खराब होईल. त्याचे देठ काढायचे आहेत. पूर्णपणे देठ काढून घ्यायचे आहेत. अजिबात एक सुद्धा देठ राहिलं नाही पाहिजे. मिरच्या चांगल्या कोरड्या झालेल्या आहेत आणि आता आपण त्याचे तुकडे करायचे आहेत. मधनं कट करायच्या नाहीत, फक्त तुकडे करायचे आहेत अशा प्रकारे. आवळा पण थंड झालेला आहे. त्याच्यावरी कातडं आलेलं आहे ना शिजल्यामुळे. ते निघत असलं तर काढायचं नाही तर राहून द्यायचं. आपण आवळ्याचे 4 फोडी करून घ्यायच्या आहेत आणि बी बाजूला करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या आवळ्याच्या फोडींना ना मस्तपैकी मसाला लागेल. हे आवळ्याचं पाणी निघलेलं आहे ना, तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकून पण ज्यूस म्हणून पिऊ शकता. आवळा एकदम कोरडा झालेला आहे. गॅस चालू करून पॅनमध्ये मी 1.5 चमचा बडीशोप आणि 1.5 चमचा जिरे आणि इथं मी 20 ते 25 मिरे घेतलेले आहेत आणि मोहरीची डाळ 2 चमचे घेतलेली आहे. ती आपण हलकी भाजून घ्यायची आहे, फक्त वास येऊस तोपर्यंत. मसाला थंड होऊस तोपर्यंत आपण तेल गरम करायचं आहे. मी इथं 200 ml तेल घेतलेला आहे. मसाला थंड झालेला आहे आणि पोहे खायचा चमचा मी इथे वापरलेला आहे. तो 1 चमचा हिंग टाकलेला आहे. लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा आणि मी इथे ना 4 चमचे मिठाचे टाकलेले आहेत. जर मीठ जास्ती असलं ना तर कोणतंच लोणचं अजिबात खराब होत नाही. मी याची गॅरंटी देते. हे मिक्सरला बारीक करायचं आहे, जास्ती बारीक करायचं नाही, जाडसर बारीक करायचं आहे आपल्याला. मी इथे 2 चमचे मेथी दाणे टाकलेले आहेत अख्खेच आणि 1 वाटी मोहरीची डाळ टाकलेली आहे. आता हिरव्या मिरच्या टाकूयात. हिरव्या मिरच्या टाकल्या ना जो आपण बनवलेला मसाला आहे ना तो सगळा टाकून द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथं हातानेच मिक्स केलेलं आहे कारण की हिरव्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत. मला थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी इथं 2 चमचे अजून मीठ ॲड केलेलं आहे. परत हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मला वाटत नाही की चमच्याने मिक्स होतंय चांगलं, म्हणून मी प्रत्येक वेळेस ना हाताचाच वापर करत असते. तुम्ही बघा किती मसाला आपला छान मिरचीला सुद्धा चिटकलेला आहे आणि आवळ्यांच्या फोडीला पण चिटकलेला आहे. मी आता अर्धच तेल इथं टाकून परत मिक्स करणार आहे. अर्ध तेल नंतरनं भरणीमध्ये टाकल्या ना मग आपण वरनं तेल टाकायचं आहे. मिक्स झालेलं आहे बघा किती सुंदर. आता भरणी काचाचीच घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुतलेली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण लोणचं 12ही महिने टिकू शकता. आता हे राहिलेलं तेल आहे ना ते वरनं टाकायचं आहे. बघा तुम्ही किती सुंदर हे मिरचीचं आणि आवळ्याचं लोणचं असं तयार झालेलं आहे. कधी पण आपण भरणीमध्ये जो चमचा टाकतो ना तो एकदम स्वच्छच पाहिजे. जर खरकटा असला ना तर लोणचं खराब होऊ शकतं. तुम्हाला हे 1 किलो आवळा आणि 1.5 हिरव्या मिरच्यांचं लोणचं आणि मसाला आवडला असला तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि 1 लाईक